छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। निसंकोच वाटून घ्यायचं काही कारण नाही. पब्लिक बसले, पब्लिक कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी करताना आणि स्वराज्याचा शपथ घेताना रायरेश्वराच्या मंदिरामध्ये अवघ्या आपल्या 8 मावळ्यांच्या साथीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्याची शपथ घेतली होती. आणि पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणी संकोच व्हायचं नाही. हा आला नाही, तो आला नाही. आणि पब्लिक कमी. आणि तुम्ही कुठं बसलेला आहात? तुम्ही अतिशय चांगल्या ठिकाणी बसलेला आहात. आपण अतिशय शांत चित्ताच्या ठिकाणी हे व्याख्यान ऐकायचंय. आणि मी तुम्हाला निश्चितच विनंती करेल, प्रत्येकाने संभाजी महाराजांचा इतिहास धगधगता कसा आहे, छत्रपतींपेक्षाही धगधगता कसा आहे याची आपल्या सर्वांना जाणीव नक्कीच होईल. ठीक आहे, आपला परिसर छोटा आहे. कालच विलक्षण झाल्यामुळं बरेचसे काही लोक गावी गेलेले आहेत. सुट्ट्यांचा काळ चालू आहे आणि आपलंही पहिलंच वेळ आहे. आपणही वेळेत वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. जसा होईल तसा आपलं काम करण्याची इच्छाशक्ती आहे. आपण काम करतोय. आपण शिवाजी महाराजांचं चरित्र समोर ठेवूया. अवघ्या 8 मावळ्यांच्या सोबतीनं त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याची शपथ घेतली. आणि पुढं तुम्हा आम्हा सर्वांचं स्वराज्य या ठिकाणी उभं झालं. त्याच विचारातून आपण प्रेरणेने जागे होऊया. आणि पुढल्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने 10 माणसं जरी आणली तरी इथे पाय ठेवण्याला जागा पुरणार नाही. ही शपथ सर्वांनी घ्या. आणि पुढल्या वर्षी त्यापेक्षाही मोठी जयंती साजरी कशी होईल याकडे लक्ष द्या. मी साहेबांना विनंती करतो. आपण आपलं या ठिकाणी व्याख्यान सुरू करू. सर्वप्रथम आपण एकदा जोरदार घोषणाबाजी करू, म्हणजे बाकीचे जे मंडळी आहेत त्यांना असं वाटण की कार्यक्रम चालू झाला की नाही. आपल्या इकडे कसं बऱ्याचशे आपल्याला जोपर्यंत लोक येत नाही, लोक बसत नाही, तोपर्यंत कार्यक्रमाची सुरुवात होते की नाही असं होतं लोकांना. आपण एकदा जोरदार घोषणाबाजी करू. ऐक नाही. छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. सर्वप्रथम स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे आद्य पोवाडा गाणारे आदरणीय महात्मा फुले, शाहू फुले आंबेडकर, सर्व विचारपीठ आणि उपस्थित तुम्ही सर्व श्रोतावर्ग. आज खरंच तुमच्या सोसायटीमध्ये जो उपक्रम आहे, आवाज व्यवस्थित येऊ लागला, इको घुमतो थोडं. आज हा जो उपक्रम आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. म्हणजे यांनी आता एक सुरुवात करून दिली बघा. हॅलो, कमी झाला वाटतं. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. आता तुमचा परिचय तुमचं नाव? सुशांत चौधरी. हा, सुशांत ना? सुशांत चौधरी यांनी प्रास्ताविक केलं बघा.
आणि त्या गोष्टीमध्ये त्यांनी एक मुद्दा अधोरेखित करायसारखा, आणि त्या मुद्द्याचाच मुद्दा मी पुढे घेऊन त्याचाच धागा पकडून मी काही गोष्टी बोलणार आहे. त्यांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली असेल रायरेश्वराच्या मंदिरामध्ये, तेव्हा त्यांचे किती सवंगडी तिथे उपस्थित होते? तर एक 8-10 पोरं असतील. महाराज त्यांनी एक 8 सणाचा आकडा सांगितला. आपण 10 पकडू, 15 पकडू, एक 20-25 लोक त्या टायमाला असतील. आज एवढे तुम्ही जेवढे उपस्थित झालात तेवढे लोक स्वराज्य स्थापनेच्या वेळेस असतील. परंतु ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकाला किती लोक होते माहितीये का? हजारोनी लोक होते. म्हणजे आपल्या स्वराज्यातलेच होतेच, परंतु परराज्यातले, बाहेर देशातले फॉरेनर सुद्धा तो स्वराज्याचा देखणा सोहळा बघायला हे सगळे लोक आले होते. परंतु हे स्वप्न किंवा ते स्वराज्य इतकी सोपी गोष्ट होती का? म्हणजे तुम्ही आज समजा कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या आयोजकाला धाकधूक असते की लोक येते का नाही बाबा, ही सोपी गोष्ट असते ना. समजा करतात नियोजन, आपण आपल्या पदरून पैसे घालून आपण नियोजन करू. हे सगळं कोणासाठी करत असतो आपण? हे म्हणजे जयंती का साजरी करायची हा महत्वाचा मुद्दा मी इथे विषद करतो. बघा, जयंती आपण कोणाच्या बी साजऱ्या नाही करत. खूप पूर्वज आहेत, आपले पण पूर्वज आहेत, त्यांच्या एखाद्याच्या आजोबाची जयंती आपण साजरी नाही करत, पणजोबाची नाही करत, किंबहुना आपल्याला ते आठवत सुद्धा नाहीत की आपले कोण आहेत. एक दुसऱ्या चौथ्या पिढी नंतर गेलं ना, त्या लोकांना नाव सुद्धा माहित नाही आपले की ते कोणी असतील. परंतु आज संभाजी महाराज, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या अगोदरचा जर आपण इतिहास बघितला तर ते लोक आजही आपल्याला आठवतात. ते लोक का आठवतात माहितीये का आपल्याला? एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, कुठल्याही गोष्टीमध्ये क्रांतिकारक जे लोक असतात, ती सामाजिक क्रांती असू द्या, राजकीय क्रांती असू द्या, त्या क्रांतीमध्ये हे शूर लोक असतात. आणि या शूर लोकांचीच ही सगळी हे बघा, आज तुम्ही जो पुतळा उभा केलाय हे शूर लोकांचं काम आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न घेतले असतील, बरेचसे हिडन हिरो असतील, बॅकग्राऊंड हिरो असतील, त्या सगळ्यांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. कारण हे खूप जिकरीचं काम आहे. आता हा जो तुमचा जो भाग आहे, हा बहुतांश सगळा नोकर वर्ग आहे बऱ्यापैकी. इथं जे स्थलांतरित झाले लोक, बाहेर गावातून स्थलांतरित झालेला हा भाग आहे पूर्ण. वाळूज महानगर, वाळूज MIDC हा जो भाग असेल, कंपनीच्या अनुषंगानं, कामाच्या अनुषंगानं विस्थापित झालेला बराचसा ग्रामीण भागातून असेल किंवा निम शहरी भागातला समाज आहे हा सगळा. आणि यात बहुतांश लोक, महाराज तुम्ही जी शंका आता मांडली की बाबा सुरुवातीला कमी लोक येतात, तर आज जी आपली मानसिकता झाली ना, त्या काळात पहिल्यापासून तीच मानसिकता होती. आता मी जेव्हा कीर्तन करतो ना, बऱ्याचशा गावामध्ये जातो मी, आणि बऱ्याचशा मला असं लोक दिसतात की समोर लोक दिसत नाही. मग आपण मन खट्टू करून घ्यायचं का? नाही, आपण कीर्तन लोकांसाठी करतच नाही ही भावना ठेवायची. आपण कीर्तन ही साधनाच कशासाठी असते? तर नामस्मरणासाठी, देवासाठी. मग लोक किती आले किती नसले याचा परिणाम नाही झाला पाहिजे तुमच्या मनावर. तो खरा कीर्तनकार. लोक तुम्हाला कमी दिसले तर तुमचं मन जर खट्टू होत असेल तर मला असं वाटतं कुठेतरी ही गोष्ट बोचणारी आहे, हे की नाही? तसं आज जयंती साजरी आपण करतोय, तुम्ही सगळे परकोटीनं तुमच्या मनाने प्रयत्न करतायत. तुम्हाला सांगतो, जयंतीचा जो मुख्य उद्देश आहे, जयंती कुणाची साजरी नाही करत बघा, असे काही लोक आहेत. जर पुराणाच्या अनुषंगाने आपण विचार केला तर जे देव लोक आहेत, जे किंवा देवाचा जो अवतार आहे, त्या लोकांच्या जयंती साजऱ्या होतात बघा. प्रभू श्रीरामाची जयंती आपण साजरी करतो, है की नाही? चैत्र शुद्ध नवमीला आपण प्रभू श्रीरामाची जयंती साजरी करतो, किंवा गोकुळाष्टमीला आपण प्रभू श्रीकृष्णाची जयंती आपण साजरी करतो. किंवा जयंती हा जो विषय येतो, हा कुणाच्या बाबतीत येतो? ह्या महापुरुषांच्या बाबतीत, राजांच्या बाबतीत, देवाच्या बाबतीत येतो. जे संत लोक आहेत त्यांच्या आपण पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. आणि आपले जे सर्वसामान्य जीव आहे, आपण त्यांचं काय साजरं करतो? श्राद्ध साजरं करतो. ते बी आपण बळजबरी साजरं करतो. बऱ्याचशा लोकांना तर लक्षात राहत नाही की माझे आजोबा, माझे वडील वर्षभरापूर्वी वारले होते. कुठून तरी आपण फोटोमध्ये डेट पाहतो बाबा, आणि 1 वर्षानंतर परत त्यांचं कधीच श्राद्ध आपण करत नाही. किंवा काही लोक आठवणीत असतात, ते करतही असतील. परंतु आज 300-350 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन, शिवाजी महाराजांना जाऊन, 400 वर्ष तुकाराम महाराजांना जाऊन झाले असतील, किंवा 700, 800, 750 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन झाले असतील, तरी या लोकांचा आपण विचार करतो, या लोकांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आपण साजरा करतो. खरंच हे विचार करासारखी गोष्ट आहे ना. म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला जन्माला घातलं, त्यांच्या प्रॉपर्टी आपल्याला जन्माला, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी आपल्याला दिल्या, त्या लोकांना आपण विसरून चाललो. आणि हे जे लोक आहेत यांचा आपला कुठेही लवलेश नाहीये, तरी आपण यांची जयंती साजरी करतो. याच्या मागे काहीतरी गमक असेल ना, है की नाही? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यांचे विचार खरंच घेण्यासारखे, किंवा यांचे विचार व्यापक आहेत. जे लोक स्वतःसाठी जगले ना, त्यांच्या 2 पिढ्या सुद्धा त्यांचं नाव ठेवत नाही, 2 पिढ्या सुद्धा लक्ष घालत नाही. आज तुम्हाला सांगतो, ज्यांनी हे काम केलं असेल, पुतळा उभारणीचं काम केलं असेल, हे येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील
किंवा सहज त्यांना आठवण की बाबा हा पुतळा कोणी बसवला असेल इथं, तेव्हा कुठेतरी तुमचा एक येईल बाबा अमुक अमुक होते आणि त्यांनी अशा अशा कुटाने केले आणि हा पुतळा बसवला. म्हणजे मी प्रसिद्धीसाठी नाही म्हणत या गोष्टी, परंतु हा पुतळा म्हणजे एक विचार आहे हे समजून घ्या. हा विचार पेरण्यासाठी म्हणजे संभाजी महाराज काय आहेत, शिवाजी महाराज काय आहेत, हा विचार आहे. ही मूर्ती हा पुतळा नाहीये किंवा इथं दमदाटी करायची नाही, जातीवाद करायचा नाही, तर हा विचार टिकला पाहिजे. जयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं, तर त्यांचं बाबा यांनी काम काय केलं हे आपल्याला स्मरणात राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण घरातून निघू, चौकात येऊ, तेव्हा आपलं प्रत्येक वेळेस वाटलं पाहिजे की आपण त्यांचे वंशज आहेत, त्यांचे विचाराचे वारसदार आहेत. बघा प्रत्येक वेळेस वंशच कामाचा नाहीये. आज जर आपण शिवाजी महाराजांच्या वंशजांची अवस्था पाहिली तर ते बेताल वक्तव्य आपण त्यांची बघतोय. या उलट शिवाजी महाराजांच्या विचारांचे वंशज आपण जर बघितले तर ते खऱ्या अर्थानं कट्टर आपल्याला दिसतात. तुम्ही एकनाथ महाराजच्या अनुषंगानं जर उदाहरण मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर कोणत्याही संतांच्या अनुषंगानं उदाहरण घ्या. त्यांची जी परंपरा आहे, त्यांच्या अनुजांनी ती चालवली नाही, त्यांचे जे विचारांचे चालक होते त्या लोकांनी ते चालवले. एकनाथ महाराज आपल्या जवळचे, एकनाथ महाराजांचा मुलगा, एकनाथ महाराजांच्या मुलांनी एकनाथ महाराजांनी जे साहित्य लिहिलं होतं, एकनाथी भागवत हा ग्रंथ ज्यावेळेस त्यांनी काशीत लिहिला, काशीतल्या ब्राह्मणांनी सगळे ते संस्कृत मध्ये लिहायचे, ते एकनाथ महाराजांनी तो मराठीतून किंवा प्राकृत भाषेतून लिहिला. आणि तेव्हा ते लोक काय म्हणायला लागले की बाबा हे तुम्ही का लिहिताय म्हणे, संस्कृत शुद्ध भाषा आहे किंवा देवाची भाषा आहे, तुम्ही त्याच्यातून लिहा. मग एकनाथ महाराजांनी त्यांना प्रतिप्रश्न केला, संस्कृत वाणी देवे केली येड काय चोरापासून झाली आहे की नाही. जर संस्कृत वाणी देवानी केली तर बाकीच्या भाषा सुद्धा देवनिर्मितच आहे किंवा त्या त्याच ओघाने तयार झाल्यात. आणि मग त्या तिथल्या पंडितांनी चिकित्सा केल्यावर त्यांच्या लक्षात आलं हा जो ग्रंथ आहे हा सुद्धा संस्कृत भाषेतकाच ताकदीचा आहे. तर त्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली त्या ग्रंथाची. आणि या उलट त्यांच्या मुलांनी त्याला हेटकाळलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठीतून ग्रंथ लेखन करताय, हे कुठेतरी कमी दर्जाचं आहे. आणि जेव्हा एकनाथ महाराज इथं आले ते एकनाथ महाराजांच्या घरी एक पोरगा यायचा नुसता पोळ्या खायला, गावबा त्याचं नाव होतं, नुसतं त्याला काय घेणं देणं होतं एकनाथ महाराज काय सांगतात काय नाही, तो रोज पोळ्या खायला यायचा. आणि ते पोरग पोळ्या खाऊन इतकं प्रभावित झालं तिथं, आणि ते रोजचे कीर्तन प्रवचन पोळ्या खाऊन ऐकून नंतर एकनाथ महाराजांनी जेव्हा ते भावार्थ रामायण लिहिलं, अर्ध रामायण लिहिल्यानंतर एकनाथ महाराज म्हणले की आता माझा काळ जवळ आलेला आहे, मी जाणार आहे. मग लोकांनी सांगितलं महाराज तुम्हाला जायचंय, तुम्ही संत आहात, तुम्ही काही करू शकता, परंतु हा ग्रंथ पूर्ण करून जा. तेव्हा त्या नाथ महाराजांनी त्या गावोबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि नाथ महाराजांनी सांगितलं इथून पुढचं माझं काम हे गावोबा पूर्ण करेन. म्हणजे विचाराचे वारसदार घडले, आहे की नाही. असं गरज नाही की त्यांचेच रक्त तुमच्या विचारात पाहिजे, विचाराचे वारसदार खूप महत्वाचे. आणि आपण शाहू फुले आंबेडकर किंवा शिवाजी महाराज यांच्या विचाराचे वारसदार होण्यासाठी ह्या जयंत्या आपल्या साजऱ्या करायच्या, आहे की नाही. जयंती हा मुद्दा इथं महत्वाचा येतो. बघा आपण शिवजयंती हा प्रकर्षानं मला असं वाटतं की सुरुवातीला बऱ्याचशा गैरसमज असतील आपल्याकडं, परंतु शिवजयंतीचा जो उत्सव आहे, पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावरची ती सर्वप्रथम शोधून काढली आणि त्यांनी शिवजयंती त्या इंग्रजी तारखेनुसार सुरुवात केली. 19 फेब्रुवारीला त्यांनी तो उत्सव सुरू केला. नंतर त्याचं टिळकांच्या द्वारे मोठं उत्सवीकरण सुरू झालं. जसं गणपती उत्सव असेल तसं शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला लागली पुढच्या काळामध्ये. परंतु त्याचं मेन जे सोर्स आहे, त्याचा मेन जो स्रोत आहे तो कुठेतरी म्हणजे त्या काळात एक स्पर्धात्मक होती, यांनी हे केलं का आम्ही ते करायचं. मग महात्मा फुलेनं कुठेतरी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. तर टिळकांना वाटलं की नाही शिवाजी महाराजांचा विचार हा स्वराज्यासाठी प्रेरक आहे किंवा आज जी इंग्रजी जुलमी सत्ता आहे त्या इंग्रजी जुलमी सत्तेला हटवण्यासाठी हा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणून टिळकांनी तो विचार आणला आणि टिळकांनी जी ज्वलंत समस्या मांडली असेल लोकांपुढे किंवा लोक जमवण्याचा जो साधन वापरला असेल, कुठेतरी शिवाजी महाराजांची क्लुप्ती त्याच्यात ठरलेली. बघा शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो विचार आपण जर ऐकला ना तर यांच्यात दोन गुण आपल्याला साम्य दिसतात संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज मध्ये. त्यांच्यात माणसं जमवण्याची सगळ्यात मोठी क्लुप्ती आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराज लहान असताना त्यांनी सगळा हा अन्याय अत्याचार ते बघायचे, काय आपल्या आसपास भागात काय चाललंय, सगळा अन्याय अत्याचार. आणि मग शिवाजी महाराजांनी आपले सगळे सवंगडी जमा केले, त्यांच्या चटण्या भाकरी खाऊन त्यांच्यात ते वावरले. वास्तविक पाहता एक सेनापतीचा मुलगा शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांना कसल्याही प्रकारची गरज नव्हती रिकामे कामं करण्याची. स्वराज्य स्थापनेचा जो उद्देश होता, आबादी आबाद ते त्यांना त्या पुण्याची मुलखागिरी तिथे दिलेली होती, शिवनेसारखा किल्ला होता, तिथं ते आबादी आबाद राहू शकले असते. परंतु कुठेतरी लोकांविषयी तळमळ, त्या तळमळीतून स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. आणि तेच ध्येय पुढे संभाजी महाराजांनी घेतलं. जेव्हा आग्र्याला संभाजी महाराज होते ना, जेव्हा कैदेमध्ये सापडलेत, त्या गोष्टीचा आपण पुढे उपभोग करणार आहे, तर त्यांची एक क्लुप्ती होती बघा की तिथे कुंभार वाडा होता शेजारी, त्या आग्र्याच्या शेजारी. पूर्वीच्या काळी कुंभारांना खूप मान होता, कारण घरातल्या सगळ्या गोष्टी
त्या मातीच्या बनलेल्या असायच्या, त्याच्यामुळे कुंभारांचं मोठं साम्राज्य असायचं. आणि मग तिथं ते जाऊन बसायचे संभाजी महाराज. का? तिथं बरेचसे लोक यायचे, नवीन पोरं ते कुंभार काम शिकण्याकरता यायचे आणि तिथं जाऊन काय करायचे, हे त्या पोरांसोबत मैत्री करायची. इतक्या पोरांच्या मैत्री झाल्या. मग तुझं मामाचं गाव कुठलं बाबा, तुझं हे काय, मग त्या सगळ्या आणि त्या सवंगाड्याच्या मैत्री ज्यावेळेस म्हणजे शिवाजी महाराजाला आपण म्हणतो शिवाजी महाराजांनी तुरी दिल्यात औरंगजेबाच्या हातावरती किंवा औरंगजेबाच्या त्या कैदीतून निसटले ना, त्यात बराचसा मोठा हात त्या काळातल्या 8 वर्षाच्या संभाजीचा आहे. खूप मोठा हात. म्हणजे ती जी प्री प्लॅनिंग असेल ती सगळी त्या मुलांमध्ये मिक्स होऊन जी समाजाला एकवटण्याची ताकद आहे काही लोकांमध्ये असते बघा. आता मी जरांगे पाटील आपण बऱ्याचदा बघतो, जरांगे पाटील असं काय चेहरा दिसतो आपला, परंतु आज एका शब्दा खातीर कालच्या निवडणुकीत जर आपण एक वातावरण पाहिलं तर एक हाती सगळं वातावरण चाललं. मला जातीवादी विषय नाही मांडायचे तर, परंतु जे समाज संघटित करण्याची जी क्षमता आहे ती कधी तुमच्यात येते, जेव्हा त्याग करण्याची वृत्ती तुमच्यात असेल. मग ती त्याग करण्याची वृत्ती कोणात होती? शिवाजी महाराजांमध्ये. शिवाजी महाराजा एक मावळा मारावा असं शिवाजी महाराजांना कधी वाटलं नाही. शिवाजी महाराज ज्यावेळेस म्हणजे तानाजी जेव्हा आले, प्रत्येकाला या घटना माहिती आहेत, मी फक्त त्या थोडस तुमच्या पुढे संदर्भानं त्या मांडतोय. तानाजीच्या मुलाचं लग्न ठरलं, तानाजी त्यांच्या समोर गेले, म्हणले महाराज तुम्ही लग्नाला या. तेव्हा महाराज म्हणले तानाजी आम्हाला एवढ्या वेळेस माफ करा, आम्ही लग्नाला येऊ शकत नाही, आमच्या मागे एक मोहीम आहे. आणि याच्या मागे एक सगळ्यात मोठी प्रेरणा आहे की यांना हे यश का मिळत गेलं, याच्या मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे संभाजी महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, यांनी आपल्या आई वडिलांचा शब्द हा पाळलेला आहे. ही मनोमन इच्छा कोणाची असेल? शहाजी महाराजांना वाटलं की यार ही गुलामगिरी किती दिवस सहन करू, माझ्या समोर माझे जे समाज बांधव यांची कुठेतरी कमी मिळण्यासारखा बघत बसतोय, त्याच बाजूने मला लढतोय, परंतु मी जर उठाव केला तर मी एकटा काय करू शकणार आहे, ही उणीव ही कमतरता त्यांना वाटत होती की असं मी काहीतरी केलं पाहिजे. तो मनोमन विषय ते जिजाऊंना बोलून दाखवायचे, परंतु त्यांना जिजाऊंना असं वाटायचं की आपण पारतंत्र्यात जगतोय, आपण काय केलं पाहिजे, परंतु आपल्याकडून ज्या गोष्टी शक्य होणार नाही त्या आपल्या मुलाकडून व्हाव्या अशा प्रत्येक वेळेस माऊलीची एक सुंदर ओवी आहे, येथे वडील जे जे करती त्यासी ते धर्म म्हणते, ऐक नाही, वडिलांनी जे जे केलं त्यालाच ते धर्म म्हणतात. आणि मग तशा अनुषंगानं जरी शहाजी महाराज परकीयांच्या याच्यात होते, गुलामगिरीत असतील किंवा त्यांच्याकडे सत्तेसाठी होते, तरीही त्यांच्या प्रत्येक वेळेस इच्छा अशी राहिली की काहीतरी आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आणि त्यातूनच ही जी चांगली गोष्ट घडली, शिवाजी महाराजांचा आज 14 मे 1657 साली संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे बघा. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर म्हणजे जगात जेवढी उपेक्षा, जगात जेवढी हलाखी एखाद्या राजाची किती परेशानी व्हावा, त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे संभाजी महाराज. म्हणजे इतका ज्वलंत इतिहास एक संस्कृत लेखक आहे बघा, ज्वलंत असं त्यांचं एक उदाहरण केलेलं आहे की ज्यांनी फक्त आयुष्यात अंगाऱ्या निखाऱ्यावरून चालण्याचंच काम केलंय, त्या राजाने आयुष्यभर यातना भोगलेल्या आहेत. सुरुवात करण्यासाठी मी एक म्हणजे त्यांचं बदनामीचं जे कट आहे प्रत्येक वेळेस रचण्यात आलेलं. एक प्रणिती शिंदे आमदार आहे सोलापूरच्या, त्यांनी मागे एक स्टेटमेंट केलं होतं की जेवढा संघर्ष एखाद्या सर्वसामान्य माणसाला करावा लागत नाही स्टार म्हणजे एखाद्या प्रकाश झोतात आणण्यासाठी, तेवढा संघर्ष एखाद्या प्रस्थापित नेत्याच्या मुलांना जास्त करावा लागतो. त्याचं कारण काय? एखादा सर्वसामान्य मुलगा आहे त्याला कोणी सपोर्ट करतं की नाही, हा माणूस आहे गरिबीतून वर आला, याला आपण काहीतरी केलं पाहिजे, परंतु जो मूळ प्रस्थापित आहे त्याला त्याचे वडील ज्या ताकदीचे आहेत त्याच ताकदीचं किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त त्याला त्याचं गुणवत्ता दाखवावं लागते, गुणवत्ता लोकांसमोर प्रदर्शित करावी लागते. ती अडचण नेमकी संभाजी महाराजच्या वाट्याला आली. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांपेक्षा किती एक्स्ट्रा आहेत, शिवाजी महाराजांपेक्षा त्यांच्यात किती गुणवत्ता जास्त भरलेली, हा विषय त्यांना प्रत्येक वेळेस लोकांपुढे दाखवावा लागला आहे की नाही. आणि त्यांच्या वेळेस म्हणजे एखादा योद्धा शरण येत नाही की त्याला बदनाम केलं जातं, त्याच प्रकारची स्ट्रॅटेजी संभाजी महाराजांच्या विरोधात तिथल्या सगळ्या मंडळींनी वापरली. कारण काय झालं, शिवाजी महाराज ज्यावेळेस वारले, शिवाजी महाराज वारल्यानंतर त्यांना माहित होतं राजाराम लहान होते, संभाजी महाराज करते होते, आणि जर संभाजी महाराज राजकारणात आले की आपला हा पत्ता कट केल्याशिवाय राहणार नाही, कारण या माणसाला सगळं कळतं. शिवाजी महाराजांना या गोष्टी कळत होत्या, परंतु शिवाजी महाराजांना स्वराज्य चालवायचं असल्यामुळं शिवाजी महाराज तिकडे कानाडोळा करायचे, ज्याच्या चुका झाल्या त्याला माफ करायचे, त्याला तंबी द्यायचे. परंतु संभाजी महाराजचा विषय तसा नव्हता. संभाजी महाराज जर चुकी झाली त्याला चुकी कबूल करायला लावायची. आणि तेव्हा त्या सगळ्या प्रधानमंत्रींना कळालं की आज जर समजा संभाजी झाला तर संभाजी आपल्या ज्या चुका आहेत त्या सगळ्या शोधून काढणार, चाणाक्ष आहे संभाजी, आहे की नाही. आणि त्यामुळे त्या लोकांनी काय केलं, त्यांना प्रत्येक वेळेस बदनामीचे कट. पहिली गोष्ट म्हणजे संभाजी रंगेल आणि रगेल आहे अशी प्रकारची एक सगळी क्लुप्ती लढवण्यात आली आणि त्या प्रकारचं लेखन त्यांच्या काळात करण्यात आलं. बघा संभाजी महाराजांच्या काळात सगळ्यात जास्त त्यांचे जे मित्र आहे कवी कलश, त्यांच्या संदर्भानं काही कविता लिहिल्या आणि त्या सगळ्या एक पॉझिटिव्ह म्हणू शकता किंवा सकारात्मक कविता त्या सगळ्या येतात, त्यांच्या शौर्याच्या बलाच्या त्या कविता लिहिलेल्या आहेत.
परंतु त्यानंतर जे रामराव चिटणीस असतील, म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689ला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यांच्यानंतर चिटणीसांनी बखरी लिहिल्यात आणि त्याच्यावरती बाकीची जी मंडळी आहेत, राजाराम महाराज असतील, ह्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या संभाजी महाराजांना तिथं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एखादा शब्द आहे तो काहीतरी वेगळाच टाकायचा. आता संभाजी महाराजांनी एक पत्र जे बाकीचे आदिलशाही होते त्यांना एक लिहिलेलं होतं, त्याच्यामध्ये बाबा आम्हाला दारू पाठवा तुम्ही. आता आजच्या काळात जर आपण दारूच्या अनुषंगाने विचार केला तर आपलं वाटत दारू म्हणजे संभाजी महाराज रंगेलच होते, है की नाही, दारू प्यायचे. परंतु त्या काळाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर दारू गोळा हे त्या काळात लागायचं, बारूद त्या काळात लागायचं आणि त्यातलं जे रॉ मटेरियल आहे, कच्चं सामान आहे, ते संभाजी महाराजांना पाहिजे होतं की बाबा मला तोफा बनवण्यासाठी. परंतु कालयोगात त्याचा काहीतरी विनियोग करायचा, शब्दाचा धचा मा करायचा आणि कुठेतरी त्याची बदनामी करायची. मग कमळा असेल, गोदावरी असेल, या नायकांचे पात्र त्यात घातले गेले आणि संभाजी महाराजांची बदनामी त्यात करायची. परंतु जितका संभाजी महाराजांचा इतिहास काळवण्याचा प्रयत्न केला तितका तो उजळून निघाला. तुकाराम महाराज एक अभंग आहे बघा की हिरा ठेवता ऐरणी वाचे मारिता जो घनी मोल पावे तोची खरा करणीचा होय चोर. ऐक नाही, एखादा खरंच हिरा आहे, त्या हिऱ्यावरती जर तुम्ही घणानी घाव घातले, हातोडीना नाही बरं का, घणानी हाव घातल्यानंतर जर तो हिरा चुरा झाला तर समजायचं तो खोटारडा आहे. आणि जर तो हिरा चुरा झाला नाही, उलट त्या आयरन फाटली किंवा त्या हातोड्याला तडे गेले तर समजायचा हा हिरा खरा आहे. तशाच पद्धतीनं जितके एखादा महापुरुष आहे त्याच्यावर जेवढे आरोप झाले तेवढ्या ताकदीनं तो आरोप फेटाळत तो महापुरुष वर आलेला आहे बघा. संभाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस, आणि ही जी मी पहिल्यांदा आरोपाच्या संदर्भाने का सांगतोय तुम्हाला, कारण प्रत्येक वेळेस संभाजी महाराज कमी दाखवायचा प्रयत्न केला आणि तितक्याच ताकदीनं त्या उफाळून आल्या बघा. अत्यंत ज्वलंत असा इतिहास आहे आणि उपेक्षित इतिहास आहे संभाजी महाराजांचा. प्रत्येक वेळेस उपेक्षा, म्हणजे आयुष्यात इतक्या अडचणी भगवान रामाला नाही आल्या आणि कृष्णाला नाही आल्या, इतक्या अडचणी संभाजी महाराजांनी झेललेल्या आहेत बघा. म्हणजे जन्म कधी झालाय 14 मे 1657 साली त्यांचा जन्म झाला. 57 साली जन्म झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षानंतर त्यांच्या आई ज्या आहेत सईबाई त्या वारलेल्या आहेत. म्हणजे जन्मापासूनच त्यांना दुखणं लागलं, त्याच्यामुळे स्वतःच्या आईचं दूध पिण्याचं सुद्धा सौभाग्य त्यांना लाभलेलं नाही बघा. मग इतकी उपेक्षा त्यांची. मग त्यांच्या ज्या कुळवाडीतल्या एक कुणबीन धाराऊ म्हणून एक महिला होती, एक आई होत्या, त्यांचं दूध त्यांना, म्हणजे सोबतच त्या बाळंतीण झाल्या, तर त्यांच्या एका स्तनाचं दूध संभाजी महाराज प्यायचे, एक स्तनाचं दूध त्यांचा मुलगा प्यायचा. अशा पद्धतीनं म्हणजे इतकी उपेक्षा, स्वतःच्या आईचं दूध त्यांना प्यायला भेटलं नाही. पुढे चालून 1959 साली सईबाई वारल्या आणि सईबाई वारल्यानंतर संभाजीराजे मोठे होत गेले. आणि पण शिवाजी महाराजांना संभाजीराजावर पूर्णपणे आत्मविश्वास होता की संभाजीराजे खूप चांगलं काम करणार. वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजांना घेऊन शिवाजी महाराज कुठे गेले, आग्र्याला ज्यावेळेस दिलेर खानाची आणि त्यांची ती मिर्झा राजे जयसिंग त्यांची ती सगळी बोलणी झाली, जेव्हा तो पुरंदरचा तह झाला त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगने काही अटी टाकल्या की 23 किल्ले आम्ही तुम्हाला देणार, 1.5 लाख मन सभी जो तो परिसर होता, 4 लाख त्याचा महसूल यायचा, तो परिसर पूर्ण त्या औरंगजेबाला द्यायचा असं ठरलं. आणि त्याचबरोबर तुम्हीही काय करायचंय, तुम्ही राजा नाहीये, तुम्ही मनसबी स्वीकारायची, कोणाची, औरंगजेबाची, म्हणजे औरंगजेबाचा सेनापती व्हायचा असं ठरलं. तेव्हा शिवाजी महाराजांनी गोष्ट खटकली. पण शिवाजी महाराजांनी विचार केला, जर मी मनसबी स्वीकारली तर आयुष्यभर हा माझ्यासाठी डाग राहील. मग 8 वर्षाच्या संभाजीला त्यांनी मनसबी स्वीकारायला लागली. आणि जेव्हा 8 वर्षाच्या मनसबी संभाजीने स्वीकारल्यानंतर संभाजी तडून तडफदार होते, म्हणजे लहानच होते परंतु त्यांच्यात ती जिद्द होती. तेव्हा जयसिंग त्यांच्यावर खुश झाले आणि जयसिंगांनी काय केलं, त्यांना एक छोटा हत्ती एक भेट म्हणून दिला, छोटा हत्तीचं पिल्लू. आणि जयसिंगांनी सहज मस्करीत त्यांना प्रश्न विचारला की संभाजी, हमने तुमको ये हाथी का बच्चा तो तुमको दे दिया, अभी तुम इसको कैसे ले जाओगे तुम्हारे राजधानी में. तेव्हा संभाजी राजाने छान उत्तर दिलं त्यांना, म्हणजे ये जो हाथी का बच्चा है हम चलाते चलाते हाँकते हाँकते कैसे भी हम हमारे राजधानी में लेके जाएंगे, मगर तुमने जो हमारे 33 किले ले लिए उनको तो पैर भी नहीं है, वो तुम कैसे लेके जाएंगे. म्हणजे ती जे बोलण्याचं वाक्चातुर्य, जागच्या जागी गपगार करण्याची जी कला आहे ती संभाजी महाराजांमध्ये तेव्हा होती. आणि जेव्हा शिवाजी महाराजांना माहित होतं की संभाजी महाराजांनी या सगळ्या राजकारणातले डावपेच काढावे, राजकारणातल्या गोष्टी काढाव्या, म्हणून संभाजी महाराजांची निवड त्यांनी केली. नाही तर वास्तविक पाहता संभाजी महाराजांना याचं काही कारण नव्हतं, परंतु शिवाजी महाराजांना बाळकडू द्यायचं होतं म्हणून ते आग्र्याला घेऊन गेले.
आग्र्याला घेऊन गेल्यानंतर त्यांची जी चातुर्य बुद्धी, मी अगोदर तुम्हाला सांगितलं की सगळे जे आग्र्यातले जे ते इतकं त्यांनी मंत्रिमंडळ सगळं मित्रमंडळ तयार केलं कमी दिवसामध्ये, सगळा ते एक जनसंपर्क तयार केला. आज त्या गोष्टीची गरज आहे, संघटन कौशल्य. ज्या ठिकाणी संघटन कौशल्य आहे बघा, त्या ठिकाणी कुठेही जा तुम्ही, सर्वसामान्य लोकांचं संघटन कौशल्य असतं, हे चांगले चांगले लोक तिथं हतबल होतात. ती क्लुप्ती शिवाजी महाराजांना माहित होती. शिवाजी महाराजांकडे मुठभर मावळे होते, त्यांना खायला प्यायला नव्हतं, अशा पद्धतीने. किंवा कोणाचंही उदाहरण घ्या तुम्ही, त्या लोकांनी, मी सुरुवातीलाच बोललो तुम्हाला की मला असं वाटतं की कीर्तनात ज्यावेळेस तुकाराम महाराज कीर्तन करत असतील, मला बऱ्याचदा वाटतं ते की कीर्तन करताना तुकाराम महाराजाला किती लोक ऐकत असतील. समजा आज एवढे बी कीर्तन ऐकत नसतील, पण आज वारकरी संप्रदायात पंढरपूरच्या वारीला 10 लाख लोक जातात. म्हणजे त्या 10 लोकांपासून झालेला प्रवास 10 ते 20 लाख वारकऱ्यापर्यंत पोहोचला. आणि ते घरी राहणारे वारकरी किती असतील त्यांच्या त्यांच्या कामानुसार, परंतु स्वयंप्रेरणेने 21 दिवस पायी चालत जाणारा जो निष्ठावान वारकरी, त्यांची लोकसंख्या 10 लाखापर्यंत ती लोक जातात. म्हणजे किती मोठी संख्या ही. आज एवढा मोठा प्रचार त्यांचा कशामुळे झालाय, हा ही संघटित कौशल्य. तेवढं ते ताकदीने त्यांनी मांडायचा प्रयत्न केला, तेच केलं. आणि ज्यावेळेस नजरकैदेतून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर सगळी ती नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवाजी महाराजांनी ते आजारी पडण्याचं नाटक केलं, ते पूर्ण पेटारे वगैरे जाऊ लागले, आणि त्या पेटाऱ्यातून ते पसार झाले वगैरे. त्या गोष्टी झाल्यानंतर औरंगजेबाला माहित होतं की आता सरळ सरळ हे काय करणार, दक्षिणेला जाणार. मग औरंगजेबाने सगळं सैन्य स्वतःच दक्षिणेला पाठवलं. पळून पळून किती पळणार आहे म्हणे, यांच्याकडे काही घोडे गिडे नाही, आपले घोडे सहज पकडू. परंतु शिवाजी महाराज ते औरंगजेबाचे बाप होते. शिवाजी महाराजला माहित होतं औरंगजेब असाच विचार करणार ना. शिवाजी महाराजांनी उलटा विचार केला. शिवाजी महाराज मथुरेला गेले विरुद्ध दिशेला, कारण औरंगजेब इतका काही हे नव्हता की त्याला सल्ले देणारे असेच होते. आणि मग तिचं सैन्य दक्षिणेला पळून राहिलं, आणि शिवाजी महाराज काय गेले, उत्तरेला गेले. तिथं शिवाजी महाराजांनी संभाजीला ठेवलं एका त्यांच्या ओळखीच्या माणसाकडे, आणि शिवाजी महाराज पूर्ण एका संन्याशाचा वेश करून आपल्या राजगडला आले. एक दुःखद गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणताही बाप आपल्या जिवंतपणी ती गोष्ट करणार नाही, परंतु शिवाजी महाराजांनी जिवंतपणी ती गोष्ट केली, स्वराज्यासाठी केली. काय केलं, घरी आल्यानंतर त्यांना माहित होतं सगळे एकंदरीत सगळे सोबत आले तर अडचणीत येऊ शकत होता, म्हणून काही मावळे तिथं राहिले, काही मावळे शिवाजी महाराजांनी सोबत आणले, आणि घरी आल्यानंतर संपूर्ण स्वराज्यात एक बोंब उठून दिली की संभाजी आता त्या वाटेत मरण पावला. आणि एवढंच नाही, मरण पावला आणि त्याच्या नंतर 10वा केला, 13वा केलं, सगळ्या विधी पार केल्या. आणि औरंगजेबाला इतका आत्मविश्वास आला की नाही, संभाजी खरंच मेला. कारण कोणता बाप आहे असा जिवंतपणे एखाद्या लेकराचा विधी करतो, एवढी उपेक्षा कोणाच्या आयुष्यात येईन का. हे पूर्ण डावपेच आहे, आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्याच्या वरचे खेळ आहे. म्हणजे आपण इतकं मानतो की बाबा एखादा विधी केला नाही तर काय होईल, एखादा जिवंत माणसाचा विधी आपण करू शकतो का, हाय का आपल्यात हिंमत. परंतु त्या धर्माचं कार्य हे राजसत्तेपेक्षा, किंवा म्हणजे तुम्ही जे कार्य करताय तेच धार्मिक कार्य आहे, अशा प्रकारची शिवाजी महाराजांची वृत्ती होती बघा. शिवाजी महाराज इतका डोळस राजा होता, आणि त्याच डोळस वृत्तीनं संभाजी महाराजांनी राज्य केलं. ज्यावेळेस राजारामाचा जन्म झाला ना, राजारामाचा जन्म झाल्यानंतर राजारामाचा पालथा जन्माला आला, आणि पालथा जन्माला येणं म्हणजे हे अशुभ मानलं जायचं त्यावेळेस. मग त्या पुरोहित तिथं आले, त्यांनी म्हणले राजाराम पालथी जन्माला आले म्हणे. मग शिवाजी महाराज म्हणले काय करायचं याला, ते म्हणे काही नाही, आपल्याला असा मोठा यज्ञ घालावा लागेल, 1000-2000 ब्राह्मण जेव घालावं लागतील. शिवाजी महाराज म्हणले काही करायची गरज नाही, राजाराम पालथा जन्माला आला ना, तो दिल्लीची पातशाही पालथीच करणार आहे, अशा प्रकारचा उदात्त उद्देश ठेवणारा छत्रपती शिवाजी महाराज खरंच आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. आणि शिवाजी महाराजांनी एवढा खटाटोप का केला माहितीये का केला, फक्त त्यांच्या आई वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे की असं एक स्वराज्य निर्माण व्हावं जिथं ते प्रत्येकाला असं वाटावं की माझं आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांनी एवढा खटाटोप केला. संभाजी महाराजांनी एवढा खटाटोप केला, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते नाही झुकले. 2 अटी होत्या बघा. ज्यावेळेस संभाजी महाराजाला पकडलं ना, 2 अटी औरंगजेबाने ठेवल्या. पहिली गोष्ट म्हणजे तू मुसलमान होय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझे जे स्वराज्य त्या सगळ्या चाव्या आमच्याकडे देन, ते आमच्यात विलीन होईन, स्वतंत्र जग. संभाजी महाराजांनी दोन्ही अटी मान्य नाही केल्या. का नाही केल्या, फक्त आपल्यासाठी. संभाजी महाराजांना माहित होतं आज मी यांना जर चाव्या हस्तगत करून दिल्या, उद्या माझं स्वराज्याचा नामोनिशाण मिटणार. माझ्या वडिलांची जी मिराशी आहे, माझ्या वडिलांनी एवढं कष्टानं उभा केलेलं स्वराज्य जर माझ्यासारख्या पामराच्या हातून असं लयाला जात असेल, ही गोष्ट मी कधीच सहन करणार नाही. जीव गेला तर 72, पण माझं स्वराज्य मी जाऊ देणार नाही. अशी कट्टर बापावरती जी निष्ठा आहे, ती निष्ठा संभाजी महाराजांमध्ये आपल्याला दिसते बघ. खरंच म्हणजे त्या काळातली जी आई वडिलांप्रती असणारा जो भाव आहे लोकांचा, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण फक्त काय चाललंय, जयंत्या आल्या म्हणजे डीजे लावायचा आहे, चालला मोठमोठ्याने आवाज, इतकं विद्रुपीकरण सुरू झालंय. आणि एक विद्रुपीकरणात बऱ्याच जणांना हा
कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा वाटेल. शिवाजी महाराजांची आरती करणं मला वाटतं याच्यासारखा थिल्लरपणा शिवाजी महाराज आयुष्यात आपण कुठलाच नाही. तुम्ही म्हणसान का एकदा ती आरती ना असं एक त्याचं लिरिक्स काढा, ते लिरिक्स वाचा किंवा ती आरती ऐका. त्या असे शब्द आहेत की शिवशंभूचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करुणी संहार. इतके पुढे पुढे शब्द म्हणजे सरळ सरळ शिवाजी महाराज दैवीकरण. मी थोडा या मुद्द्याचं खंडन करतो, तुम्हाला ते वेगळंही वाटेल. आरती का नाही म्हणावी शिवाजी महाराजांची याबद्दल मी तुम्हाला बऱ्याच जणांना कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, तो लोकांना वाटेल की काहीतरी मी सांगतोय, पण तरीही सांगतो तुम्हाला. बघा एक राजस्थान मधलं एक शिवाजी महाराज सारखंच एक पात्र आहे, शिवाजी महाराज सारखाच एक राजा आहे, त्याचं नाव आहे जयाजी म्हणून. जयाजी म्हणून जो गुर्जर समाज आहे ते समाज त्याला मानतात. बघा त्या राजाचं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व होतं आणि तो राजा काय करायचा, जे गोवंश करायचे, गोवंश हत्या करायचे, गायींना मारायचे, त्या लोकांच्या तो कत्ली करायचा तो राजा. आणि तो त्यामुळं काय झालंय, त्या अजूनही त्या भागामध्ये पंजाब साईडला जर तुम्ही गेल्या ना, लोक गायी विकत नाही. अजून पंजाबला जर तुम्ही गेले तर गायी अशा सगळ्या सांड दिसतात. पैठणला गेल्यावर कसं दिसतंय आपलं सगळे बैल बिल त्या साईडला, तसं त्या पंजाबमध्ये गेल्यावर वातावरण आहे. म्हणजे तिथं गायीला मारण्याची परवानगी नाही, किंवा त्या शासनाने सुद्धा तो परिपत्रक तसं काढलेलं आहे. आणि आपल्या इथं जर बघितलं आपण, तुम्हाला आता तुम्ही बऱ्याचदा व्हॉट्सअप ग्रुपवर बघत असताना बघा, लोक गायी नाही विकत पण असे 2-2, 4-4 महिन्याचे बछडे विकतात. ही खरंच खेदजनक गोष्ट आहे की आपण गायीला गोमाता म्हणतो आणि तिचे बछडे विकतो. म्हणजे फक्त आपले जे नारे चाललेत, जी हे चाललंय दिखाऊपणा चाललाय धर्माच्या बाबतीत, परंतु धर्माचं कुठेतरी मूळ जे आहे ते आपण शोधत नाही. एक सुंदर कथा वाचली बघा मी. एकदा काय होतं, एक मजार असते, मजार म्हणजे एक मुसलमानाचं हे असतं बघा, जिथं एखादा मौलवी वगैरे त्यांनी समाधी घेतलेली तशी मजार असते. आणि तिथं एक बाबा बसलेला असतो. तो बाबा, त्या बाबाकडे एक गाढव असतं. ते बाबा तिथं बसलेला, रोज बसलेला असतो. धोबी तिथं यायचा, त्या मजारीच्या पाय पाडायचा, म्हणायचा त्या मजारीला सांगायचं की माझ्या आयुष्यात खूप मोठ्या अडचणी आहे, मी रोज एवढं मोठं कपड्याचं वजन घेऊन येतो, नदीत जातो, धुवून आणतो, मला खूप त्रास होतो, माझ्या आयुष्यात थोड्या अडचणी कमी कर. तो बाबाही रोज ऐकायचा. एक दिवस बाबाला दया आली. बाबा म्हणे तू काम कर, माझ्याकडे गाढव पडलेलं आहे, त्या गाढवाला खाऊ पिऊ घाल आणि तुझं म्हणजे जाण्या येण्याची अडचण दूर होऊन जाईल. मग त्या धोब्याला खूप बरं वाटलं आणि तो त्या गाढवाला घेऊन त्याच्यावरती ते कपडे वगैरे लादायचा, जायचा, नदीत घेऊन यायचा. कधी कधी दमला का तो स्वतः त्या गाढवावर बसायचा आणि घरी यायचा. बरेच दिवस चाललं तसं. काही दिवसांनी ते गाढव मेलं. गाढव मेल्यानंतर धोब्याला खूप त्रास झाला. धोब्याला वाटलं एवढा मोठा आशीर्वाद बाबाने दिला होता आपल्या कोणते गाढव मेलं. मग याला प्रचंड तो शोक करायला लागला. त्या गाढवाला तिथं पुरलं, तिथं त्याची समाधी बनवली, तिथंच तो रडायचा. बरं तो कोणाला सांगत नव्हता का रडतो, काय रडतोय. मग लोकांना वाटलं काहीतरी आहे इथं, एखादा गुरु वगैरे याचा मेला म्हणून हा तिथं समाधी बांधून बसला. मग लोकांनी काय केलं, तिथं येऊन लोक काही मन्नत मागायला लागले, बाबा आम्हाला काहीतरी आमचं होईन का, हे होईन का. मग असंच एका लोकांनी काहीतरी सांगितलं होतं, बाबा माझं कोर्टात प्रकरण चालू आहे, माझं प्लॉटचं प्रकरण, ते जर नील झालं तर मी असं असं करीन काहीतरी. आणि त्याचं ते प्रकरण निकाली लागलं, त्याचा मोठा फायदा झाला. सगळ्या गावात त्यांनी सांगितलं की अरे अरे अमुक ठिकाणी मजार आहे आणि त्या जर मजारीवर तुम्ही डोकं ठेवलं, काही मन्नत मागितली तर तुमची 100% पूर्ण म्हणा. आणि तिथे ती गर्दी लागली, लोक पैसे ठेवायला लागले. मग त्याला वेगळंच वाटायला, म्हणजे त्याला कळायला लागलं, अरे हा गाढव जिवंतपणे आपली यांनी मदत केली आणि आता तर पाहायचं कामच नाही, आपलं कपडे धुवायचं काम नाही, काहीच नाही, लोक पैसे आणून ठेवायला लागले. एक दिवस मग तो बाबा तिथं आला, ज्या बाबाने त्याला ते गाढव दिलं होतं, आणि त्यांनी पाहिलं अरे हा बी चांगला बाबा बनला. म्हणलं ते जवळ आले, त्याच्या जवळ आल्यानंतर म्हणले, त्यांनी ओळखलं, म्हणे बाबाजी तुम्ही खरंच देव माणूस आहे, म्हणे तुमचे उपकार मी विसरू शकत नाही. काय रे बाबा काय झालं. म्हणे जेव्हा तुम्ही ते गाढव दिलं, म्हणे मला जिवंतपणे अशी सेवा केली, माझी उठल्या पडल्या मी त्याच्यावर वजा लाजायचो, नदीवर घेऊन यायचो, अशी सेवा केली की विचारू नका म्हणे. आणि आता मेल्यानंतर त्यांनी मला तर रोज 1000-2000चा गल्ला आहे म्हणे माझा. बापरे बाबा म्हणे तुझं म्हणे बरोबर आहे, हो तू जेव्हा यायचं ना म्हणे तिथं डोकं टेकायला, ती मजार तुला जे गाढव दिलं होतं ना मी, ती त्याच्या माईची समाधी होती म्हणे, आणि त्या माईच्या समाधीवरती तू डोकं टेकायला यायचं. म्हणजे मला कथाही सांगायचं तुम्हाला, आपल्याकडे लॉजिकच नाही राहिलं, चालल्यात गोष्टी पारंपरिकतेनं काय करायचं, त्या गोष्टीला विचार नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार घ्यायचा, आपण विचार नाही घेतला. शिवाजी महाराजांना प्रत्येक महापुरुषाला आपण एका जातीत कोंडून टाकलं. मला वाटतं हे जातीचे जे बंधन आहे ते महापुरुषांना लागायला नाही पाहिजे, कुणी असू दे. शिवाजी महाराजांचा विचार मराठ्यांपुरता मर्यादित आहे का, आंबेडकरांचा विचार जय भीम लोकांपुरता मर्यादित आहे का, फुल्यांचा विचार माळ्यांपुरता मर्यादित आहे का, नाही, व्यापक विचार आहे. महात्मा फुलेंचा जर विचार पाहिला ना, आपल्याला फक्त स्त्री शिक्षणाच्या संदर्भाने थोडंफार माहित असेल, परंतु महात्मा फुलेंचा जो विचार तुम्ही बघितला, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली. सत्यशोधक समाज म्हणजे काय माहिती का, थोडंफार सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने तुम्ही विचार केला,
हे अंधश्रद्धा आहे, धर्म ह्या गोष्टीला फार त्याच्या पलीकडे त्यांची विचारसरणी आहे. परंतु एका मर्यादेपर्यंत आपल्याला माहितच नाही ते, किंवा आपण त्याला वाचतच नाही. असे खूप सारे हे आहेत, पैलू आहेत. परंतु आपण काय करतोय, आपली जी ऍडजस्टमेंट आहे, आपल्याला जे योग्य वाटतंय आपण त्या हिशोबाने. बरेचसे आज वारकरी संप्रदायासारखा मोठा संप्रदाय आपल्या महाराष्ट्रात आहे. परंतु आपण जर बघितलं ना, कीर्तनकारांनी असे मोजके अभंग त्यांचे फिक्स ठरलेले आहेत, बस त्या अभंगावर चिंतन करायचं. ते बी अभंगावर चिंतन राहिलं नाही, तो प्रकार वेगळा झाला. आता मोजकं त्यांचं तेव्हा जर आपल्या फायद्यानुसार बोलायचं. तुकाराम महाराजचा खरा विद्रोह ते सांगणारच नाही किंवा जमणार नाही. तुकाराम महाराजांनी खरा विद्रोह या सिस्टीम सोबत केलेला आहे. म्हणजे ज्या काळात तुम्हाला वाचण्याचा अधिकार नाही, ग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही, त्या काळात तुकाराम महाराजांनी तो ओढून आणला. का वेदांता तो अर्थ आम्हासीसट हवा इतरांनी व्हावा भारमाता, आहे की नाही. तुम्हालाच तुम्ही काय हत्तीच्या पोटातून जन्माला आले का म्हणून तुम्हालाच वेदाने अधिकार दिला. ज्ञानेश्वर माऊलींनी ओव्यात लिहिलं की वेदू कृपण व्हायचा ठाई, म्हणजे जो कानी लागला तीही वर्णाचे, आहे की नाही. म्हणजे वेद उपनिषद वाचण्याचा अधिकार मोजक्या लोकांना होता, स्त्रिया तर कशातच नव्हत्या त्याच्यात. हे सगळे अधिकार त्या काळात या संत लोकांनी इतका संघर्ष केला. बरेचसे लोक म्हणतात वैकुंठ गमन झालं, हे झालं. या लोकांना इतका त्रास झाला त्या काळात, तरी हे लोक समाजासाठी झटत राहिले. म्हणून आज आपण त्याच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, आहे की नाही. संभाजी महाराजचा काळ अत्यंत हलाखीचा. 8व्या वर्षी तेव्हा नंतर ते घरी आले. घरी आल्यानंतर संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांचं छत्र खूप कमी लाभलं. जेव्हा संभाजी महाराज 9 वर्षाचे झाले तेव्हा संभाजी महाराजांवरती शिवाजी महाराजांनी जबाबदारी टाकली. 10,000 त्यांना सैन्य दिलं. 10,000 सैन्य शिवाजी महाराजांना त्यांनी दिलं. नाही, राहू द्या त्याने 10,000 सैन्य दिलं आणि शिवाजी महाराजांना मनसबदारी देऊन टाकली यांना, संभाजी महाराजांना. संभाजी महाराजांनी अशी मनसबदारीची भूमिका निभावली, इतका महसूल गोळा केला, अत्यंत पराक्रम त्यांनी दाखवला त्या काळात, अत्यंत पराक्रम दाखवला. राहू द्या. आणि शिवाजी महाराज अत्यंत खुश झाले. तेव्हा लोकांना बाकीच्यांना कुजबळ वाटायला लागले, अरे हा 9 वर्षाचा पोरगा 10,000 लोकांची मनसबदारी सांभाळू लागला, म्हणजे किती मोठं पराक्रम आहे याचा. आणि यात एक त्रास देणारी गोष्ट काय झाली, नंतर वर्षभरानंतर शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम आखली. परंतु त्या ठिकाणी संभाजी महाराजांना या लोकांनी कटच कारस्थानाने त्यांना जाऊ दिलं नाही, त्यांना शृंगारपुरात पाठवलं. शृंगारपुरात असताना संभाजी महाराज 2 वर्ष राहिले. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये जरासाही राग, म्हणजे विचार करा तुम्ही, एखाद्या मुलाला जर असं वाटत असेल की बाबा मी 10,000 मनसबदारी, आता बरेचसे नवीन शब्द आहेत मनसबदारी वगैरे आपला कळणार नाही, एक मोठा राजा ज्याच्याकडे 10,000 सैन्य आहे, अशा प्रकारचा सेनापती तेच तो सांभाळतोय. आणि ते सैन्य सांभाळत असताना तुम्हाला जर डावललं, आता एक कार्यकर्ता आहे एखाद्या आमदाराचा की बाबा माझ्याकडं, मी जिल्हा परिषद मेंबर आहे, 10 गावाचा कारभार माझ्याकडे आहे, आणि त्याला जर उद्या सांगितलं की तू प्रचाराला येऊ नको, काहीच नको येऊ, त्याला कसं वाटत. तशी परिस्थिती, तशी मानसिकता संभाजी महाराजांची झाली. पण संभाजी महाराजांनी त्याच्याबद्दल अजिबात खेद मांडला नाही, कारण त्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या आपल्याला कळण्यासारख्या नाही. शिवाजी महाराजांची रणनीती ती आपल्याला समजण्यासारखी नव्हती. त्या काळात इतकी उलथापालथ झाली. शिवाजी महाराज कर्नाटकमध्ये गुंतलेले होते आणि इकडे शृंगारपूरला कोण होतं, संभाजी महाराज. आणि त्या काळात त्यांनी प्रचंड वाचन केलं. 4 ग्रंथ त्यांनी लिहिले होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी एक ग्रंथ लिहिला, बुद्धभूषण, अत्यंत सुंदर संस्कृत मधून लिहिलेला तो ग्रंथ. नंतर नायिकाभेद, नखशिखा, असे 4 ग्रंथ त्यांनी ती निर्मिती केलेली ग्रंथाची. म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत जर आपण विचार केला, आज आपल्याला मोडकी तोडकी इंग्लिश बोलता येते. संभाजी महाराजांना 14 भाषा अवगत होत्या. 14 भाषा अवगत होत्या. कुठल्या स्पॅनिश, डच, फ्रेंच, सगळ्या भाषा त्यांना यायच्या. आणि जे त्यांच्याकडे जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस जे त्यांच्याकडे नवीन पाहुणे आले त्या सगळ्यांना पत्रलेखन करण्याचं काम त्या भाषेतून संभाजी महाराजांनी केलं. त्यांचे जे स्पॅनिश, म्हणजे सगळे शत्रू होते समजा, डच, पोर्तुगज, इंग्लज, परंतु या सगळ्यांना त्यांनी पत्रव्यवहार केला स्वतः संभाजी महाराजांनी. आणि ज्यावेळेस शृंगारपुराची त्यांना जबाबदारी आली तेव्हा बरेचसे याला मतप्रवाह वेगवेगळे आहेत बरं का. बोर होतं का, वेगळं वाटतंय का, थोडं थेरॉटिकल आहे. मला काही प्रक्षोभक बोलता येत नाही, परंतु का संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय, त्यांच्या आयुष्यातला संघर्ष का महत्वाचा आहे की नाही. म्हणजे उपेक्षा बघा, शिवाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही, परंतु त्या तुलनेत संभाजी महाराज तेवढं साहित्य उपलब्ध नाही. आणि जे साहित्य उपलब्ध आहे ते सगळं दूषित साहित्य आहे. म्हणजे संभाजी महाराजावरती 12 नाटकं लिहिल्या गेली आणि 12 नाटकात सगळे संभाजी महाराज रंगेलच दाखवले गेले. नंतर 1982 वासी बेंद्रे नंतर त्यांनी जे किंवा विकार आजवाडे आहेत हे जे इतिहासकार जेव्हा आले 1900च्या काळानंतर, त्यांनी खरी उकल केली ती सगळी. आणि जे फारसी साहित्य आहे किंवा जे औरंगजेबाच्या दरबारचं जे साहित्य आहे त्यातून पत्रलेखन करून सगळा इतिहास शुद्ध केला गेला.
नाही तर नाटकामधून संभाजी महाराज असं दाखवलं. रायगडाला जेव्हा जाग येते, याच्यासारखा जो नाटक आहे, रायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकामध्ये सरळ सरळ अशी भूमिका आहे की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांशी द्रोह केलेला आहे. जे मी सांगतोय आता की शृंगारपूरला जेव्हा राहिले संभाजी महाराज, त्यावेळेस दिलेर खानाची भेट तिथं झाली आणि दिलेर खानाच्या गोटात संभाजी महाराज जाऊन मिळाले. आता याला भरपूर मतप्रवाह आहेत बरं का, दोन्ही भरपूर जेवढे मतप्रवाह आहेत तेवढे समजून घ्यायचा विचार करू आपण. दिलेर खानाला शिवाजी महाराज मिळाले आणि दिलेर खानाने काय केलं, त्याच संभाजी महाराजांच्या सैन्यावरती आक्रमण केलं आणि 700 मराठा सैनिकांचे हातकलम केले. 700. तेव्हा संभाजी महाराज मन असं तुटलं आणि तेव्हा शिवाजी महाराज जालन्याच्या स्वारीवरती होते. नंतर संभाजी महाराज पन्हाळ्यावरती आले. ते शिवाजी महाराजांना कळल्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा पन्हाळ्यावरती आले. त्यांची तिथं भेट झाली. संभाजी महाराज पुन्हा, म्हणजे हे एका प्रकारे शिवाजी महाराजांची ही रणनीती असू शकते. कारण शिवाजी महाराज कर्नाटकला गेल्यानंतर संपूर्ण स्वराज्याला वाली कुणी राहिलेला नव्हता, कारण संभाजी महाराज लहान होते. जर दिलेर खानला संभाजी महाराज जाऊन मिळाले नसते तर दिलेर खानने आक्रमण करून आणखीन विध्वंस केला असता. म्हणजे कुठेतरी दिलेर खानला हा दिलासा भेटला की जर समजा राजाचाच पुत्र आपल्यासोबत आहे, मग काय अडचणी, मग राज्यच आपलं झाल्यासारखी, अशी त्यांना एक तेवत ठेवणारी भूमिका शिवाजी महाराजांनी आखली, असाही त्याच्या मागे प्लॅन असू शकतो. कारण शिवाजी महाराज समजणं आपल्यासारख्याची गोष्ट नाही. अफजल खानाला इतक्या सहजतेनं शिवाजी महाराजांना मानलं की अफजल खानाला वाटलंही नसेल. एखाद्या शत्रूला जर गबगार करायचं ना, आजही ती रणनीती आपण वापरू शकतो. आपण काय करतो, एखाद्या आरे म्हणलं का त्याला कारे म्हणतो आणि मग समोरचा येतो, आपला 2-4 टप्पू टाकतो, आपण शांत होतो. शिवाजी महाराज तसं नाही केलं. शिवाजी महाराज आरे म्हणला का शिवाजी महाराज त्याच्या पुढे हात जोडायचे, नतमस्तक व्हायचे. मी कमी आहे बाबा, मी लहान आहे. आपल्याकडे एक चुकीची म्हण आहे बघा, मोडेन पण वाकणार नाही, असं नाही. ज्या ठिकाणी वाकायचं त्या ठिकाणी वाकावं पण लागतं, ज्या ठिकाणी नम्रता घ्यायची. शिवाजी महाराजांनी आयुष्यात माघार घेणं प्रयत्न केलं, माघार घ्यायचा प्रयत्न केला, पण तू माझा एखादा सैनिक माझ्या हातून मारावा अशी शिवाजी महाराजांनी कधीच रणनीती आखली नाही. कारण रयतेवर प्रेम करणारे लोक आहे आणि दिलेर खानला नेमकं माहित होतं, यांना जर पकडायचं ना, यांच्या रयतेवर अन्याय करा, हे लोक येतील. आणि म्हणून ती एक रणनीती त्यांची असू शकते. जेव्हा अफजल खान याच्यात आला, अफजल खानाने काय केलं, लोकांना मारझोड करणं, देवळं पाडणं, या प्रकारचे कामं करायला गेला. शिवाजी महाराजांनी काय रणनीती आखली, अफजल खानाला असं भासवलं की आम्ही खूप दुबळे आहेत, आम्ही खूप गरीब आहे, आणि अफजल खान इतका बेसावध स्थितीत राहिला आणि शिवाजी महाराजांनी त्याचं कोथळा बाहेर काढला. आपल्याला तो इतिहास सांगितला जातो, पण शिवाजी महाराजांची रणनीती आहे ती नम्रतेची रणनीती आहे की नाही. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आपण काय करतो, अभिमानात जातो, अभिमानात जाऊन जाऊन आपलाच कुठेतरी गर्व ताठा, त्या अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तशा पद्धतीने अभिमान ज्याचा गेला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी अभिमान कधी ठेवला नाही कोणत्याही गोष्टीला. सर्वसामान्य त्यांचा जो मावळा आहे त्याच्या घरी येऊन ते जेवत राहिले शेवटपर्यंत. त्याच्या घरी जाणं किंवा एक तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग, ती त्यांचं जाऊन कीर्तन ऐकायचे. एवढा मोठा राजा सर्व एका तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊन बसतो, ही मोठी कृती आहे. आज आपल्या मंदिरात जायला लाज वाटते आहे की नाही. आपण धर्माच्या बाबतीत किती जागरूक आहे त्याचाही विचार झाला पाहिजे. जर आपण संभाजी महाराजांचा विचार केला ना, तर संभाजी महाराजांनी धार्मिक इतके कृत्य केलेले आहेत. संभाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा शिवाजी महाराज वारले तेव्हा प्रचंड अनागोंदी निर्माण झाली राज्यामध्ये. त्या बाकीच्या लोकांना असं वाटलं की औरंगजेबाला तर असं वाटलं आता काही ताणच नाही राहिला आपल्याला, शिवाजी गेला म्हणजे संपलं, आपलं मोकळं राज्य झालं. परंतु संभाजी महाराज असतील, ताराराणी असतील, राजाराम असतील, या सर्व छत्रपतींनी म्हणजे त्याला औरंगजेबाला असं हराम करून टाकलं. औरंगजेब असा जेरीस आला, औरंगजेबला वाटलं आता काय होतं आणि काय नाही. शेवटी दम घुटून तो इथंच मेला आहे की नाही. आष्टीजवळ एक गाव आहे, तिथं त्याचा मृत्यू झाला. नंतर नगरला त्याला आणलं गेलं आणि आपल्या खुलताबादला त्याची समाधी बांधली गेली. आपल्यासाठी मला असं वाटतं दूषण येते, पण ठीक आहे, आता ज्या गोष्टी आहेत त्या तरी पण आपल्यासारखे काही आपल्यातलेच काही जातात तिथं त्या मजारीवरती डोकं ठेवायला आहे की नाही. म्हणजे ज्या तो सल्तनत असू द्या, सुलतान असू द्या, कोणी असू द्या, परंतु त्याने आपल्यावर एवढा मोठा अन्याय केलाय आणि आपण त्याच्या समाध्या बांधतोय, ही पण मोठी शोकांतिका आपल्या समाजामध्ये. संभाजी महाराज जसं जसं मोठं व्हायला लागल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर संभाजी महाराजांनी इतक्या लढाया केल्या त्या काळामध्ये. लढाई करणं म्हणजे या सगळ्या गोष्टी चालू होत्या बरं का, वाचन करणं, लढाई करणं. आणि जो घात झालाय संभाजी महाराजांचा तो आप्त सोकियाकडून झालाय बघा. म्हणजे 100 तुमचे मित्र नसले तरी चालतील, पण एक शत्रू तुमचा नसला पाहिजे. ती क्लुप्ती कुठेतरी या शिर्क्यांमध्ये कुठेतरी दगाबाजी झाली आणि त्या काळात याला संगमेश्वरला धोक्यानं मुर्खरब खाननी त्या संभाजी महाराजांना पकडलं आणि संभाजी महाराजांना पकडल्यानंतर तिथं औरंगजेबाच्या हवाली करण्यात आलं. औरंगजेबाने त्यांना सुनावलं की बाबा असं
आणि प्रचंड हाल करून त्यांना मारलं आणि त्यांच्या देहाचे तुकडे जी नदी आहे भीमा नदी, वढू म्हणून गाव आहे बघा तिथं, त्या वढूच्या गावावरती तिथं त्यांना नेऊन त्यांचे ते हे नेऊन टाकले. आणि तिथला एक महार समाजाचा व्यक्ती होता, त्यांनी ते हाडं गोळा केले आणि तिथं ते त्यांचं सगळा विधी हे केला आणि तिथं त्यांची समाधी पण बांधलेली. आज पण वढूला महारवाड्यामध्ये संभाजी महाराज समाधी. अत्यंत त्यांचा जर प्रवास आपण बघितला, आयुष्यभर फक्त वेदना, आयुष्यभर फक्त उपेक्षा, आयुष्यभर फक्त कुचंबना, ह्याच गोष्टी संभाजी महाराजच्या आयुष्यात घडली. शिवाजी महाराजच्या आयुष्यातला आणि संभाजी महाराजच्या आयुष्यातला मोठा फरक हाच आहे की एका उंचीवरती एखादं स्वराज्य पोहोचलेलं आहे, ते टिकवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती अवघड गोष्ट. म्हणजे संभाजी महाराज वय फक्त 32 वर्ष, 32व्या वर्षी संभाजी महाराज या जगाचा निरोप घेतला. 32व्या वर्षी काय करतो आपण? आपलं 32व्या वर्षीपर्यंत जॉब भेटत नाही, आजची परिस्थिती आहे आपली. त्या काळात त्यांनी आयुष्यातला त्या एका टॉपच्या लेवलला ते पोहोचले होते, आहे की नाही? आज परिस्थिती बघा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंटर्नशिप, मग कुठेतरी आपण सेटल होतोय, 2-4 वर्ष चाललंय, नॉन ग्रँट ह्या त्या गोष्टी, शिक्षणात याच्यात आपला वेळ चाललाय. त्या बी गोष्टी मी वाईट म्हणत नाही, शिक्षण हे महत्वाचंच आहे, परंतु आपला जो कार्यकाळ आहे बघा, कधी कधी मला वाटतं आपण एका गर्दीच्या मागे जो पळायला लागतोय ते कुठेतरी एक चुकीचा पायंडा आपल्याकडे पळतोय. आता बरेचसे लोक असं बघतात की आज काय आहे, आज IT सारखी इंडस्ट्री आहे, खूप चांगला ओघ आहे तिकडं, मग मेंढरासारखे आपण चाललो IT ला. मधला काळ होता डीएडचा, बऱ्याचशा जणांना माहिती, असा दगड मारला का डीएड वाला निघायचा. लोकांनी इतके डीएड केले, इतके डीएड केले, बऱ्याच जणांना हसू येते. ही वास्तविकता परिस्थिती त्या लोकांनी पाहिली. इतके डीएड केले आणि काय झालं, डीएडचा कचरा झाला. पुढे ते BSc MSc ह्या लोक असतील, आज IT सारखी फील्ड तशी झाली. मी एक उदाहरण बघितलं बरं का, काल तुम्हाला एक सांगतो. एक त्या मुलाचं वय आज 22-23 वय असेल त्या मुलाचं. ते मुलगा 13-14 वर्षाचा असताना काय करायचा, एका आचार्याच्या हाताखाली कामाला जायचा. तर ती लय आवड काय याची, स्वयंपाक बनवायची. त्या मुलाने या 5 ते 6 वर्षामध्ये, नंतर त्यांनी आचार्याच्या हाताखाली काम सोडलं आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घेतलं, एकदम प्रॉपर शिक्षण घेतलं. आज तो एका स्टँडर्ड म्हणजे जे केटरिंग आहे ना, केटरिंग वर्क तो सांभाळतो. त्या मुलाला म्हणजे 10 ते 15 हजार रुपये रोजाने लोक घेऊन जातात, 3 तासाचा स्वयंपाक. तो हात नाही लावित, तो फक्त सांगतो एवढं एवढं सामान टाका, एवढं एवढं करा. विचार केला तर केटरिंग वाल्याला 15-15 हजार रुपये कोणी देतं का? एखादा मोठा स्वयंपाक केला ना त्या मुलाने, समजा एक 500 लोकांचा स्वयंपाक, 50-50 हजार रुपये एका दिवशी उरतात त्या. म्हणजे आपल्याकडे आचारी स्वयंपाक करणं हे बायकाचं काम आपण समजतो, पण 50-50 हजार रुपये रोज पाडणारे लोक त्या आचार्याकडे. आज तुम्ही विचार केला असेल का? आज तुम्ही बघा केटरिंगचा जो व्यवसाय आहे, तुम्ही मोठमोठे मंगल कार्यालय त्याच्यात जातात, ते केटरिंग लागतं. आणि आज हे मंगल कार्यालयाचं प्रस्थ वाढलं, त्याच्यामुळे हा जो बिझनेस आहे, म्हणजे एक उदाहरण सांगतो मी, प्रातिनिधिक उदाहरण, किंवा गर्दीचा जो भाग आहे, आपण गर्दीच्या मागे पळत सुटलोय. किंबहुना आपल्याला वाटतंय की पोरग डॉक्टर इंजिनियर व्हावा, लोकांमध्ये एक चांगली प्रतिष्ठा वाढेल. आज ते पोरग त्यांनी 5-10 एकर शेती घेतली या 3-4 वर्षात. 22 वर्ष वय म्हणजे काय वय त्या पोराचं? या 4-5 वर्षात ते कमवायला लागला. 40-50 हजार रुपये एका दिवस कमावणं म्हणजे काय? तुम्ही कष्टाचा पैसा आहे, असा हरामाचा पैसा नाही तो. म्हणजे अशा प्रकारची तुम्ही तुमच्यातल्या क्वालिटी जर कळाल्या असत्या, तेच शिवाजी महाराजांना क्वालिटी कळाली होती की संभाजी हा लायक आहे. आणि बाकीच्या लोकांना वाटत होतं हा जर आला तर हा आणखीन संभाजी महाराज, जर शिवाजी महाराज एवढे जरी जगले असते तरी आणखीन वेगळा कायापालट आपल्यामध्ये दिसला असता. कारण जो आधुनिक दृष्टिकोन संभाजी महाराजांमध्ये रुजलेला होता. संभाजी महाराजची एक मोठी योजना तुम्हाला जर सांगायची, संभाजी महाराजांनी आरमार दलामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे बघा. ज्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये अशी रूढ प्रथा होती की आपण याच्या बाहेर सुद्धा हे टाकायचं नाही, काय समुद्रावर पाऊल ठेवणं किंवा समुद्र ओलांडणं म्हणजे एका प्रकारचं खूप मोठं पातक आहे. अशा प्रकारची आपल्याकडे भावना असताना संभाजी महाराजांनी काय केलेलं आहे, संभाजी महाराजांनी आरमार दल स्थापन केलं. आणि तिथं जेव्हा तो जो किल्ला आहे जंजीच्या किल्ल्यावरती संभाजी महाराजांनी पूर्ण प्लॅनिंग केली, पण तिथं थोडी फितुरी झाली. संभाजी महाराजला आपल्या लोकांनी खूप त्रास दिला बघा, प्रत्येक ठिकाणी त्यांना फितुरी सहन करावी लागली. आप्त सोकियाकडून जास्त त्रास झाला, शिवाजी महाराजांनी झाला, परंतु शिवाजी महाराजांनी ते लोक ओळखण्याची वेगळी क्लुप्ती शिवाजी महाराजांकडे होती. शिवाजी महाराजांनी ते लोक तिथे ठेचले. संभाजी महाराज तसं नाही, संभाजी महाराज प्रत्येक वेळेस त्यांना चान्स देत गेले आणि प्रत्येक वेळेस त्यांना त्रास होत गेला. ज्यावेळेस मोर त्र्यंबक पिंगळे असतील किंवा ही जी अण्णाजी दत्त असतील, या मंडळींनी संभाजी महाराजांनी 3दा 4दा माफी देऊन पुन्हा लोक तेच त्रास द्यायला संभाजी महाराजांनी त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं. आणि ही जी आपण म्हणतो की मल्हारराव चिटणीसांनी चुकीची बखर लिहिण्याचं कारण काय? कारण त्यांचे जे पूर्वज होते त्यांना हत्तीच्या पायाखाली दिल्याचा रोष त्यांच्या मनात होता, म्हणून हे सगळे त्यांनी चुकीच्या बखरी लिहिण्याचा प्रयत्न केला. तिथल्या राजाला खुश करायचं, चुकीच्या बखरी लिहायचा असा तो प्रयत्न झाला. एकंदरीत असा ज्वलंत इतिहास खरंच मला
अत्यंत कौतुक करा वाटतं तुमच्या जी सोसायटी असतील किंवा जे मेंबर असतील त्यांनी हे मोठं धाडस दाखवलं. आपण स्वराज्य स्थापन नाही करू शकत, पण किमान त्यांचे विचार तरी ज्वलंत करू शकतो, त्यांचे विचार जुळू शकतो. खूप लोक लागत नाही बरं का क्रांतीला. आज आंतरवाली सराटीचं जर आपण उदाहरण घेतलं, फक्त 60 लोक तिथं आंदोलन करते होते. 60 लोकांना मारायला किती पोलीस आलते? 200 पोलीस तिथं आले होते. आणि त्या 60 लोकांनी आज अख्खा महाराष्ट्र 12 कोटी लोकांना सगळं चेतवलेलं आहे. 6 कोटी लोक जे असतील समजा वेगळ्या याच्यातले असतील, परंतु आज प्रत्येक घराघरात जरांगे पाटलाचं नाव किंवा त्या गावाचं नाव पोहोचलेलं आहे. म्हणजे कुठेतरी क्रांती करायला लई मोठे लोक लागत नाही, तुमच्यासारखे फक्त कट्टर लोक लागतात. आणि असेच चांगले लोक, चांगले विचारांचे लोक घडले पाहिजे. आता हे बघा, जो दूध विकणारा माणूस आहे तो घरोघर जातून दूध देतो का? घरोघर जाऊन दूध द्यावं लागतं त्याला. त्याचं कारण काय आहे बाबा? काय आहे त्याचं कारण? समजा दूध विकायला आपलं घरोघर जावं लागतं की नाही? का जावं लागतं? हा, दूध ही चांगली गोष्ट आहे. मला सांगा बरं, बाटल्या विकणारा माणूस जातो का कोणाच्या घरोघर? नाही जात ना, नाही. म्हणजे मला तुम्हाला हे मुद्दा सांगायचा की चांगल्या गोष्टी, इथं एखादा ऑर्केस्ट्रा असता तर भरपूर लोक जमा झाले असते, किंवा गारुड्याचा खेळ असता तरी लोक आले असते. रिकाम्या कामाला लोकांना भरपूर वेळ आहे, है नाही? आज खरंच जेवढं कौतुक आहे, या गोष्टी करणं पण सोपं नसतंय. एवढं आयोजन करायचं, लोक येते का नाही, है की नाही? पण तुम्हाला सांगतो, तुमच्या मनात जर इच्छा झाली ना ही गोष्ट आपण केली पाहिजे, तर ती केलीच पाहिजे, है की नाही? आपण चांगलं काम करतोय, फक्त आपल्या मनाला विचारायचं आपण हे चांगलं काम करतोय का? खरंच मला हे यांनी या सगळ्या मंडळींनी आयोजन केलं आहे, त्या आयोजकाबद्दल सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आज तुमच्या पुढं म्हणजे काय झालं माहितीये, बऱ्याच दिवसाहून व्याख्यान हा माझा विषय राहिलेला नाही. मला कीर्तन विषय झाला माझा, आणि माझ्या पद्धतीनं मला काय झालंय, मला व्याख्यान हा विषय मला कसं वाटतं, चुकीची माहिती लोकांना गेली नाही पाहिजे. म्हणजे इसवी सन सुद्धा चुकीचं सांगू नये तुम्ही. कीर्तनाच्या बाबतीत चालतं, कीर्तनात विषय लांबला, टाइम संपला, अभंग राहिलात काही हरकत नाही. परंतु व्याख्यानाच्या बाबतीत विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, है की नाही? अत्यंत सुंदर तुम्ही सगळं नियोजन केलेलं आहे, आणि मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद.